नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही बहिणी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर चला मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी खास अशी टिप्स सांगणार आहे। तर बघा, हा आहे माझा रुमाल आणि काय झालं माहिती आहे का, ह्याच्यावर कॉफीचे डाग पडलेले आहेत आणि ते निघत नव्हते। तर बघा, मी आता तुम्हाला घरच्या घरी उपाय सांगणार आहे, काही खर्च येत नाही। तर चला मैत्रिणींनो, हा रुमाल पूर्णपणे पाण्यात भिजून घेतलेला आहे। आपल्याकडे सगळ्यांकडे तर खायचा सोडा घरात असतोच, तो खायचा सोडा घ्यायचा आणि खायचा सोडा ज्या रुमालावर डाग पडलेला आहे त्या रुमालावर तो टाकायचा आणि नंतर त्याच्यावर लिंबू असा पसरून घ्यायचा। लिंबू पूर्णपणे पिळून घ्यायचा। बघा, तुम्हाला आता फेस दिसतच असेल, पूर्णपणे असा लिंबू पसरून घ्यायचा। आणि बघा, आता लिंबू पसरून घेतल्यानंतर त्याला फेस आलेला आहे। आमच्या घरात व्हीलची पावडर आहे, ती व्हीलची पावडर आता त्याच्यावर मी टाकलेली आहे, पूर्णपणे पसरून घेतलेला आहे। आणि आपल्या घरात जो टूथब्रश असतो, जे आपण वापरत नाही, तो ब्रश घ्यायचा आणि त्याच्याने घसा घासायचं। बघा, तो डाग लगेचच निघतो। तर मैत्रिणींनो, तुम्ही हा घरच्या घरी उपाय नक्की करू शकता। महागडे लिक्विड आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी हा उपाय नक्कीच करू शकतो। तर बघा, हा माझ्या रुमालाचा पूर्णपणे डाग कमी झालेला आहे, काही लागत नाही आणि 1 रुपयाही खर्च येत नाही। घरीच आपल्या खायचा सोडाही असतो, घरीच लिंबू पण असतात आणि व्हील पावडर तर आपली घरात आपण धुण्यासाठी आणतोच। बघा, आता स्वच्छ निर्मळ पाण्याने मी हा रुमाल स्वच्छपणे धुत आहे। तर बघा, आता तुम्हाला एकही डाग माझ्या रुमालावर दिसणार नाही। तर मैत्रिणींनो, हा तुम्ही उपाय तुमचाही घरात मध्ये कुठल्याही तुमच्या कापडांना वगैरे किंवा शर्टला, ड्रेसला, टॉपला, पॅन्टला किंवा रुमाला कशाही पद्धतीने शाईचे डाग, तुम्ही चहाचे डाग, कॉफीचे डाग, पेनचे डाग, सगळे डाग तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता। खायचा सोडा, लिंबू आणि व्हील पावडर ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही लागत नाही। तर मैत्रिणींनो, बघा, हा रुमाल माझा पांढरा शुभ्र झालेला आहे। तुमच्या घरामध्ये जर व्हील पावडर नसेल तर असं दुसऱ्या कोणत्याही पावडर तुम्ही टाकू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही। तर मैत्रिणींनो, हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। तर बघा, माझा रुमाल पांढरा शुभ्र दिसत आहे, एकही डाग त्याच्यावर दिसत नाही आणि पहिल्यांदा मात्र डाग दिसत असल्यामुळे खूप घाण दिसत होता रुमाल, पण आता मात्र पांढरा शुभ्र आणि सुंदर असा दिसत आहे। मैत्रिणींनो, काहीही खर्च येत नाही, तर हा उपाय नक्की करून बघा। धन्यवाद।